विनापरवाना डिजिटल लावल्याप्रकरणी महापालिकेच्या वतीने 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शहरातील रस्ता दुभाजकात असलेल्या विजेच्या खांबावर तसंच सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना डिजिटल होर्डिंग लावल्याप्रकरणी महापालिकेच्या वतीने विविध पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सोलापूर शहरात महापालिका प्रशासनाकडून 2 ते 12 डिसेंबर दरम्यान मुख्य रस्त्यांची विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। मुख्य रस्ते, रस्ता दुभाजक, फुटपाथ आणि परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे। दरम्यान शहरातील विविध ठिकाणी रस्ता दुभाजकातील विजेच्या खांबावर डिजिटल होर्डिंग्स तसंच विविध चौकांमध्ये गृहप्रकल्पाचे डिजिटल फलक महापालिका प्रशासनाची परवानगी न घेता लावण्यात आल्याचे निदर्शनास आले। महापालिका प्रशासनातर्फे ही बाब गांभीर्याने घेत विनापरवाना डिजिटल लावल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विजापूर नाका पोलीस ठाण्यात 3 तर फौजदार चौडी आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिकेचे संबंधित कनिष्ठ अभियंता, भूमापक आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार संबंधित पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे। सैफुल विजापूर रोड इतर रस्ता दुभाजकामधील विजेच्या खांबाला प्लॉट विक्री संदर्भात पोस्टर लावल्याप्रकरणी श्रीज रियालिटी धारक तसंच पारशी विहिरी समोर रोशन प्राइड अपार्टमेंट लगत नई जिंदगी रोडवर आणि विजापूर रोडवरील संत रोहिदास चौक इतर रस्ता दुभाजकात डिजिटल लावल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। न्यू पाच्चापेठ, समर्थनगर आणि दमानीनगर फुर्डे कॉम्प्लेक्स इथं डिजिटल फलक लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे।